मुंढेंनी दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर 18 सप्टेंबर 2025 ला एक आदेश काढला, ज्यात 34 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्या अखत्यारीत जेवढे दिव्यांग कोट्यातून नोकरीला लागले आहेत त्या सगळ्यांची पडताळणी करा। तुकाराम मुंढेंनी याशिवाय सरकारी विभागातही आदेश दिले की आपापल्या विभागात किती दिव्यांग कोट्यातून लागलेले अधिकारी आहेत त्यांची माहिती दिव्यांग विभागाला सादर करा। जिल्हा परिषदांमध्ये पडताळणी सुरू झाली आणि समोर जे आलं ते भुवया उंचावणारं होतं। 28 जिल्हा परिषदांमध्ये 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि अजून 5000 प्रमाणपत्रांची पडताळणी बाकी आहे। ज्या 6218 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली त्यापैकी काही जणांकडे तर दिव्यांग प्रमाणपत्रच नव्हतं, तरी यातलं कुणी 5 तर कुणी 7 वर्षांपासून दिव्यांगांच्या जागेवर नोकरीत आहे, तर काही जण 40% कमी दिव्यांग आहेत आणि तरीही त्यांनी पूर्ण दिव्यांग असल्याचा लाभ घेतलाय। बहुतांश प्रमाणपत्र बनावट असल्याचंही जिल्हा परिषदांच्या पडताळणीत समोर आलंय आणि याची माहिती सभागृहात खुद्द दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। आजपर्यंत ज्या खात्याकडे कुणी फारसं लक्षही दिलं जात नव्हतं आणि जे दिव्यांग प्रत्येक कार्यालयाची पायरी चढू शकत नाहीत त्या दिव्यांगांसाठी तुकाराम मुंढेंनी उज्ज्वल भविष्याची वाट कशी सुनिश्चित केली आहे आणि दिव्यांग विभागातले असे कोणते 2 निर्णय आहेत ज्याने पुढच्या काही दिवसात या विभागाचं चित्र बदलून जाणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। तुकाराम मुंढेंनी कारवाई सुरू केली आहे, पण यात अडचण अशी झाली आहे की काही अधिकारी 2010 ते 2011 सालीही लागलेले आहेत आणि ते प्रमोशनने आता IAS स्तरावरही पोहोचलेत। यापैकी काही अधिकारी मंत्र्यांचे OSD आहेत, तर काही अधिकारी स्वतःच जिल्हा परिषद CEO आणि जिल्हाधिकारीही असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांकडून दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी कशी करून घ्यायची हा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे तुकाराम मुंढेंनी खालच्या स्तरावरून सुरुवात करण्यापेक्षा वरच्या स्तरावरून सुरुवात केली। सगळ्या विभागाच्या सचिवांकडून दिव्यांग प्रमाणपत्रावर लागलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवली। सुरुवातीला फक्त 2च विभागांनी माहिती दिल्यानंतर यात बरीच गडबड असल्याचं तुकाराम मुंढेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी माहिती सादर करणं अनिवार्य केलं। तुकाराम मुंढेंनी आता या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी लावण्याची तयारी केली आहे, ज्यात अनेक जण राजकीय दबाव सुद्धा आणू पाहतात। जिल्हा परिषद स्तरावरही वर्ग ब आणि वर्ग क च्या अधिकाऱ्यांचीही पडताळणी झाली आणि बरेच जण बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरीला लागलेले असल्याचं समोर आलं। स्वतःच दिव्यांग कल्याण विभागाच्या मंत्र्यांनीच तुकाराम मुंढे यांनी जी कारवाई केली आहे त्याची माहिती सभागृहाला दिली। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार कुणी बोगस प्रमाणपत्र काढलं आणि त्याचा फायदा घेतला तर 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख दंड अशी तरतूद आहे। तुकाराम मुंढे फक्त दंड वसूल करण्यावरच थांबले नाहीत, तर हे अधिकारी नोकरी लागल्यापासून त्यांना जेवढा पगार सरकारने दिलाय तो व्याजासहित ते वसूल करणार आहेत। हे झालं अधिकाऱ्यांचं, पण तुकाराम मुंढेंनी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या बोगस संस्थांचाही अक्षरशः बाजार उठवलाय। राज्यभरातल्या आयुक्तांना संस्थांच्या ऑनलाईन नोंदणीचे जे आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी करताना एक व्हिडिओ कॉल अनिवार्य करण्यात आलाय, जो कॉल थेट संस्थेला लावण्यात येतोय। संस्थेला त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी आणि कर्मचारी दाखवणं अनिवार्य आहे। ज्या संस्थांकडे खरोखर विद्यार्थी आणि कर्मचारी आहेत त्यांचीच फक्त नोंदणी केली जाते आणि बोगस संस्थांची नोंदणी रद्द होते। आजपर्यंत या बोगस संस्था सरकारी अनुदान तर घेत होत्या, मात्र ते दिव्यांगांकडे जात नव्हतं। या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी तुकाराम मुंढेंनी एक ऑनलाईन प्रणाली आणली आहे, ज्यासाठी दिव्यांगांना ना एखाद्या राजकारण्याकडे मदतीला जावं लागेल ना कुणाची गरज लागेल। केंद्र सरकारच्या युनिक डिसॅबिलिटी म्हणजेच UDID आणि आधार डेटाबेसशी तांत्रिक दृष्ट्या जोडलेलं दिव्यांग सहाय्यक पोर्टलच तुकाराम मुंढेंनी सुरू केलंय। तंत्रज्ञानाचा विचार केला तर हे पोर्टल फक्त कागदपत्र तपासत नाही, तर ते दिव्यांगांसाठी अत्यंत युजर फ्रेंडली बनवण्यात आलंय। यामध्ये AI आधारित चॅटबॉट आणि व्हॉइस नोट्सची सुद्धा सुविधा देण्यात आली आहे। यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींना टाईप करण्यात अडचण येते
ते बोलून आपली शंका विचारू शकतात किंवा माहिती मिळवू शकतात. म्हणजे खऱ्या गरजूंसाठी हे पोर्टल जितकं सोपं आहे तितकंच ते भ्रष्टाचारांसाठी अवघड सुद्धा आहे. या पोर्टलचं प्रमुख काम आहे की लाभार्थी अर्ज करतो तेव्हा यंत्रणा रिअल टाइम मध्ये त्याची माहिती पडताळते. माहिती खोटी असेल तर सिस्टीम ती तिथेच नाकारते. हे पोर्टल शिक्षण विभागाच्या UDISC डेटाशी देखील जोडलं गेलंय. प्रत्येक शाळेला एक UDISC कोड दिला जाणार आहे. शाळेत किती शिक्षक, किती वर्गखोल्या, किती विद्यार्थी याची अचूक माहिती मिळवता येईल. अनेक दिव्यांग संस्था आधी कागदावर जास्त विद्यार्थी दाखवून सरकारकडून अनुदान लाटायच्या, पण आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे UDISC डेटाशी जोडल्यामुळे संस्थेला तेवढेच अनुदान मिळेल जेवढे विद्यार्थी UDISC वर नोंदणीकृत आहेत. यामुळे संस्थांना आता विद्यार्थी संख्या फुगवून सांगता येणार नाही. तिथे जितकी मुलं खरोखर हजर दिसतील तितकंच अनुदान मिळेल. CSR फंड मिळवण्याचेही नियम यामुळे अधिक कठीण होतील. तुकाराम मुंढेंनी दिव्यांगांसाठी आणखी एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे विवाह अनुदान योजनेची रक्कम ही 1.5 लाखांवर नेलीये. दिव्यांगांना विवाहासाठी अनेक अडचणी येतात आणि त्याला प्रोत्साहन देता यावं यासाठी एक योजना आहे. यात दिव्यांग व्यक्तीसोबत अव्यांग व्यक्तीने विवाह केला तर 1.5 लाख आणि दिव्यांगाने दिव्यांगासोबत विवाह केला तर सरकार आता 2.5 लाख रुपये अनुदान देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा ID आवश्यक असेल, जेणेकरून बनावट लाभार्थी लाभ घेणार नाहीत. तुकाराम मुंढे आतापर्यंत ज्या विभागात गेले तिथे त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली आहे, पण त्यांची बदली ही लवकर केली जाते. तुकाराम मुंढेंनी दिव्यांग कल्याण विभागात कामाचा ज्या पद्धतीने धडाका लावलाय ते पाहून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे आणि ही पडताळणी तातडीने थांबवावी यासाठी फिल्डिंगही लावली जाते. आता येत्या काही महिन्यातच 2च गोष्टी होणं अपेक्षित आहे. एक तर तुकाराम मुंढेंची बदली किंवा या बोगस अधिकाऱ्यांची सुट्टी. या कारवाईवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.